नमस्कार, मी विशाल पाटील। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक होत असून 4136 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। गेल्या काही दिवसातील घडामोडी आणि इतर गोष्टींकडे लक्ष दिल्यास कुणाची सत्ता येईल काहीच सांगता येत नाही। मात्र काही फॅक्टर असेही आहेत जे विधानसभेच्या निकालावरती थेट परिणाम करू शकतात। हे फॅक्टर कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत। तर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत। आपले जवान हे जीवाची बाजी लावून या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत। दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबाराला भारतीय जवानांनी उत्तर देत काहींना अक्षरशः कंठस्नान घातलं आणि त्यामुळे जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवरही आज आपण भाष्य करणार आहोतच। दरम्यान तिकडे बांगलादेशाचीही चिंता वाढली आहे, कारण त्यांची अर्थव्यवस्था संकटात असल्याचं समजतंय आणि त्यामुळे आपल्यावरती निर्भर असलेल्या बांगलादेशला भारत मदतीचा हात देणार आहे। याच सर्व गोष्टींचा आज आपण आढावा घेणार आहोत न्यूज प्लॅनेटमध्ये। लोकसभा निवडणुकीमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर महायुतीने अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत, तर पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर मतदार हे शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह भाजपला चांगला धडा शिकवतील असा विश्वास महाविकास आघाडीला आहे। मात्र महायुतीच्या योजना आणि महाविकास आघाडीच्या आशा या आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती काही परिणाम करणार का हे येणारा काळच सांगणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांमधील घडामोडी आणि इतर बाबींवरती लक्ष दिल्यास 6 फॅक्टर आहेत जे निकालावरती परिणाम करू शकतात। त्याच 6 फॅक्टरवरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून विविध घोषणा केल्या जात आहेत। मात्र जनता फक्त घोषणांच्या जोरावर मतदान करत नाही, तर इतर मुद्दे देखील तितकेच महत्त्वाचे असतात। काही इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत जे निकालावरती परिणाम करू शकतात। तर हे फॅक्टर नेमके कोणते आहेत ते देखील आता आपण पाहणार आहोत। तर यामध्ये विधानसभा निवडणुकीमधील महत्त्वाचे फॅक्टर, पहिला महत्त्वाचा फॅक्टर आहे लाडकी बहीण योजना। तर एकूण 6 पैकी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर दुसरा, शहरी विकास विरुद्ध ग्रामीण स्थिती। वोट ट्रान्सफर हा देखील तिसरा आणि महत्त्वाचा फॅक्टर। मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण आणि मराठा विरुद्ध ओबीसी समाज हा देखील एक महत्त्वाचा फॅक्टर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काम करताना दिसेल। त्यानंतर मराठी विरुद्ध गुजराती हा देखील महत्त्वाचा फॅक्टर असेल। तर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली असा आरोप हा सातत्याने महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय। तर महिला मतदारांना मात्र या योजनेने चांगलंच प्रभावित केल्याचं राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये दिसून आलंय। महिन्याला 1500 रुपये लाभार्थी महिलांना देण्यात आलेले आहेत। दरम्यान आतापर्यंत 2.34 कोटी लाडक्या बहिणींच्या योजनेचा फायदा घेतल्याची माहिती मिळते। एकंदरीतच काय तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती महिला मतदारांचा आकडा पाहिला असता महायुतीला योजनेचा फायदा होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते। तर राजकीय दृष्टिकोनामधून महाराष्ट्राची विभागणी एकूण 6 झोनमध्ये करण्यात आलेली आहे। तर राज्यामधील प्रत्येक झोनचं चित्र देखील आता वेगळं ठरणार आहे। यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या 3 विभागांमधील मोठा भाग हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे, तर इतर 3 विभाग
मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे तुलनेनं आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, तर मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील दरडोई उत्पन्न देखील इतर 3 झोनच्या तुलनेमध्ये 2 ते 3 पटीनं जास्त आहे। इथे राज्यांतर्गत राज्य आहे आणि संख्यात्मक बळाचा विचार केला तर दोघांची ताकद जवळपास निम्मी आहे। आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्याची प्रतिमा असलेल्या महाराष्ट्राची एक बाजू म्हणजे शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत आपलं राज्य आतापर्यंत अव्वल राहिलेलं आहे। तर शेतकरी आत्महत्येचा महाराष्ट्र जो आहे तो त्यामध्ये अग्रेसर आहे, कारण 37.6% शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत। देशभरामधील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी 37.6% आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत। 2022-23 या आर्थिक वर्षातच महाराष्ट्र हा जीडीपी मध्ये 13.3% योगदानासह देशामध्ये अव्वल स्थानावरती होता। विदर्भ आणि मराठवाडा हे शेतकरी आत्महत्येचं केंद्र आहेत। हे दोन्ही भाग दुष्काळ आणि त्याविषयी असलेल्या आपत्तींशी झगडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधील संकटांची अनेक कारणं देखील आहेत। जलसंकटाबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव आकर्षक असताना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानं देखील महायुती विरोधात संतापाची लाट उसळली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती या भागामध्ये एमव्हीएच्या मागे पडण्याची ही प्रमुख कारणं होती। ही नाराजी कमी करण्यासाठी महायुतीनं शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम 12 रुपयांवरून आता 15,000 रुपये वार्षिक करण्याचं आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे हा एक मुद्दा देखील महायुतीसाठी फायद्याचा ठरू शकतो। युती आणि आघाडी असल्यास निवडणुकीच्या निकालामध्ये महत्त्वाचा घटक असतो तो वोट ट्रान्सफरचा। वोट शेअरिंगच्या गणितावर देखील यश अपयश ठरत असतं आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या वोट शेअरिंगच्या गणितावरती एक नजर टाकूयात। तर एकंदरीतच वोट शेअरिंग संदर्भात आपण पाहायला गेलं तर जीडीपी जो होता त्या ठिकाणी त्यानंतर महाविकास आघाडी महायुतीचं वोट शेअरिंगचं गणित नेमकं काय आहे ते अगदी थोडक्यात समजून घेऊयात। दोन पक्षांच्या हात मिळवणी म्हणजेच त्यांची मतं एकमेकांकडे हस्तांतरित होण्याचा संदेश। त्यानंतर हा संदेश कार्यकर्ते समर्थक कितपत अंमलात आणतात यावर देखील बहुतांश निकाल अवलंबून असतो। त्यानंतर सेना राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर असली नकलीच्या लढतीमुळे निवडणुकीचं गणितही अतिशय गुंतागुंतीचं झालेलं आहे, कारण एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले, कोण असली कोण नकली असा देखील या ठिकाणी अनेक वेळा मुद्दा उपस्थित करण्यात आला। तर महाविकास आघाडीची मतं हस्तांतरणाचं समीकरण जवळपास 79% इतकं होतं, तर महायुतीची मतं हस्तांतरणाचं समीकरण हे 64% इतकं आहे। तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पक्षांमधील मतांच्या हस्तांतरणाबाबत विचार केला तर मोठ्या प्रमाणावरती हे हस्तांतरण देखील झालंय। काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवारांची समर्थक समजल्या जाणाऱ्या मुस्लिम मतदारांचं ठाकरेंना मतदान झालेलं किंवा ते होण्याची आणखी शक्यता आहे। तर 72% मुस्लिम मतदारांचं ठाकरेंच्या शिवसेनेला भाजप विरोधामध्ये मतदान झालं। भाजपसोबत गेल्यानं मुस्लिम मतदारांचं अजित पवारांच्या पक्षाविरोधात मतदान झालेलं आहे। तर शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांपैकी 56% मतदारांचं ठाकरेंच्या पक्षाला मतदान। तर शरद पवारांच्या पक्षाला पारंपरिक वोट बँकेपैकी 74% मतदारांचा पाठिंबा होता। तर वोट शेअरिंगचं हे गणित आपण समजावून घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये छोट्या पक्षांबरोबरच अपक्ष आणि बंडखोर उमेदवारही एक्स फॅक्टर मानले जातात। अनेक छोट्या मोठ्या आणि अपक्षांचा आपापल्या मतदारसंघामध्ये एक वेगळाच प्रभाव आहे। तर गेल्या 5 निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर मोठ्या पक्षांपैकी लहान पक्षांच्या उमेदवारांनी सरासरी 25% मतांसह एकूण 30 जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष आणि बंडखोरांना हलक्यात घेऊनही चालणार नाही बरं का। दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष आणि बंडखोरांच्या भूमिकेमुळे
नेमकं काय चित्र होतं ते देखील अगदी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. तर अपक्ष आणि बंडखोरांची देखील भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, कारण लोकसभेला 13% मत हस्तांतरासह अपक्ष 9 जागांवरती थेटपणे आघाडीवरती होते. तर प्रत्येक जागेवरती उमेदवारांची संख्या प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरली. तर अपक्ष बंडखोरांची संख्या 2019च्या तुलनेमध्ये सध्या 11.2% वाढून 14.4% गेलेली आहे. अपक्ष बंडखोरांची संख्या 2019च्या तुलनेत नंतर 2019च्याच विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक जागांवरची चुरशीची लढतही होती. 71 विधानसभेच्या जागांवरती विजय पराजयाचा निर्णय हा 5% देखील कमी मतांच्या अंतराने होता. तर मराठा आरक्षण आंदोलनामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये देखील महायुतीचं नुकसान झालं. विधानसभेच्या जागांच्या दृष्टीनं या भागातील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांवरती नजर टाकल्यास महायुती 12 आणि 32च्या फरकानं MVA मागं पडलेली होती. तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाचाही काहीसा परिणाम झाला, ज्यामध्ये त्यांनी भाजपचा पराभव करणाऱ्या उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्यास सांगितलं होतं. मराठा वोट बँकेमध्ये महायुती मागे पडण्याचं कारण म्हणजे आरक्षण आंदोलनादरम्यान मराठा विरुद्ध OBC असा मुद्दा देखील समोर आलेला होता. छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगे यांच्या मागणीवर टीका करत OBCंना त्या विरोधात एकजूट होण्याचं आवाहन केलं होतं. 2024 मध्ये 50% OBC मतदारांनी महायुतीला मतदान केलं, जे MVA पेक्षा म्हणजेच महाविकास आघाडीपेक्षा 11% जास्त होतं. तर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये परदेशामधील मतदारही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. स्थलांतरित मतदार हे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 8% आहेत. दरम्यान राज्यामध्ये कोणकोणते परप्रांतीय मतदार आहेत आणि त्यांच्या लोकसंख्येचा विधानसभेच्या निकालावरती कसा परिणाम होऊ शकतो यावर आता आपण एक नजर टाकणार आहोत. तर कोणत्या राज्यामधील परप्रांतीय अधिक आहेत, महाराष्ट्रामध्ये आलेले, ही देखील संख्या जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये भर पडलेली आहे उत्तर प्रदेशातून, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश. त्या पाठोपाठ राजस्थान. एकूण ही 5 राज्य आहेत ज्यामुळे परप्रांतीय अधिक असल्या कारणामुळे यावेळच्या वोट शेअरिंगवरती त्याचा थेटपणे परिणाम दिसून येणार आहे. तर मुंबईमध्ये एकूणच काय परिस्थिती आहे, कारण मुंबईमध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. मुंबईच्या एकूण लोकसंख्येमध्ये 43%, पुन्हा एकदा ऐका, 43% हे परप्रांतीय आहेत. मुंबईमध्ये स्थानिकांची संख्या जवळपास 42%. गुजराती समाजाची 19% लोकसंख्या केवळ मुंबईमध्ये आहे. तर मुंबईमध्ये कशा प्रकारे लोकसंख्या आहे त्यावरती आपण एक नजर टाकलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला आणि त्या पाठोपाठ मुंबईचा आपण खालोखाल विचार केला तर त्यामध्ये वोट शेअरिंगमध्ये प्रत्येक जाती धर्म किंवा कुठल्या राज्यातून आलेले परप्रांतीय आहेत त्यांचा देखील फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असतो. आज आपण आपल्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून एकूण 6 फॅक्टरचा विचार करत होतो. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.